नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आशा लाईफस्टाईल चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचाच आवडता हॉटेलसारखा चमचमीत आणि जिभेवरती रेंगाळणारा पनीर मसाला। तर चला मग व्हिडिओला वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया आणि घरच्या घरी आपण मस्त हॉटेलसारखा चमचमीत पनीर मसाला बनवणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपला लगेच सबस्क्राइब करायला विसरू नका। तर एकदम चमचमीत हॉटेलसारख्या चवीचा पनीर मसाला आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत। घरी अचानक पाहुणे येणार असतील किंवा मग काहीतरी स्पेशल खायची इच्छा जर झाली तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा पनीर मसाला बनवलेला आहे। चला तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे। सुरुवातीला आपण चांगली एक वरगळी तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा मी जिरे घालून घेतलेले आहेत। याच्यामध्ये मी खडे मसाल्यांचा अजिबात वापर केलेला नाही। आपण याच्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या सोलून घालून घेतल्यात। लसूण हलकासा कलर बदलेपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला लगेचच कांदा घालून घ्यायचा आहे। तर बघा मी 4 मध्यम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत। संपूर्ण कांदा आपण इथे तेलामध्ये घालून घेतलेला आहे। आता गॅस आपण फुल केलेला आहे। फुल गॅसवरती कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हा कांदा तेलावरती परतवून घ्यायचा आहे। तर हा पनीर मसाला हॉटेलमध्ये जसा आपण खातो त्याच चवीचा पनीर मसाला आपण घरी बनवणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा आता फुल गॅसवरती इथे कांदा मी चांगला अशा पद्धतीने परतवून घेतलेला आहे। कांद्याचा कलर बघा चांगला चेंज झालेला आहे आणि लसूण सुद्धा छान असा आपण इथे फ्राय केलेला आहे। आता याच्यामध्ये मी 10 ते 15 काजू घालून घेतले आणि 3 टोमॅटो घेतले होते, त्याच्यासुद्धा मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। लालसर टोमॅटो घेतलेत, ग्रेव्ही खूप छान तयार होते। आता कांदा, टोमॅटो आणि काजू घालून घेतलेले छान असे एकत्र करून घेतले। कांदा आणि टोमॅटो चांगला पटकन मऊसूत होण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातलं की काय होतं, टोमॅटो पटकन मऊसूत होतात आणि कांदासुद्धा पटकन मऊसूत होतो। तर बघा आता हे छान असं एकत्र करून घेतलं। आता मध्यम गॅसवरती हे मसाला जे आहे ते चांगले असे आपण परतवून घेतलेले आहे। तेलामध्ये चांगला कलर बदलेपर्यंत परतलेत। बघा अशा पद्धतीने हा मसाला आपला तयार झाला आहे। गॅस बंद केला आहे। मसाला थंड करून घेऊ आणि पाणी न टाकताच याचं वाटण करून घेऊ। आता कढई ठेवून घेतली, याच्यामध्ये 3 वरगळी मी इथे तेल घालून घेतलं। आता तेल गरम झालं की याच्यामध्ये लगेच वाटण करून घेतलेला मसाला घालायचा आहे। बघा पाणी न घालताच मसाला वाटण केला। याच्यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा घालून घेतली होती। तेल चांगलं गरम झालं की गॅस कमी करायचा आणि नंतर याच्यामध्ये लगेच मसाला घालून घ्यायचा। गॅस कमी करायचा म्हणजे मसाला अंगावरती अजिबात उडत नाही, हाताला चटका सुद्धा बसणार नाही। तेल चांगलं तापलं की याचा सगळा मसाला आपण घालून घेतला। आता हा मसाला आपल्याला छान असा याच्यामध्ये जे थोडंफार पाणी आहे ते आटेपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। एकदम सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत असा हा मसाला आपला इथे बघा तयार होतो। तर आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। तर जे आपण रोजच्या भाजीला मसाला घालतो तो मसाला आपण 1 चमचा घालून घ्यायचा। पाव चमचा हळद पावडर घालून घेतली, लाल तिखट घालून घेतलं। आता हे चांगलं एकत्र करून घेऊ। तर याच्यामध्ये मी 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्टसुद्धा घालून घेतली। आपण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्यासुद्धा याच्यामध्ये घातल्या होत्या। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेतल्यानंतर छान असं एकत्र करून घ्यायचं। बघा मसाल्यामधलं संपूर्ण पाणी इथे आटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी मोठे 2 चमचे धना पावडर घालून घेतली, ती सुद्धा चांगली मसाल्यामध्ये एकत्र करून घेतली। खूप छान अशी मस्त ग्रेव्ही तयार होते। आपण वाटण ज्यावेळेस केलं त्यावेळेस पाणी घालायचं नाही आणि मस्त बारीक असं आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं। तर आता याच्यामध्ये मी मोठे 2 चमचे पनीर मसाला घालून घेतला। पनीर मसाला सुद्धा आपण मसाल्यामध्ये छान असा एकत्र करून घेतला। आता याच्यामध्ये आपल्याला फ्रेश दही घालून घ्यायचे। तर 3 चमचे याच्यामध्ये मी दही घालून घेतलं। दही जास्त आंबट नको आहे, फ्रेश दही घालून घ्यायचं म्हणजे जास्त ग्रेव्ही आपली आंबट होत नाही। आपण याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घातलेला आहे। आता छान असं दही घालून घेतल्यानंतर मसाला आपण एकत्र करून घेतला आणि कमी गॅसवरती आता चांगला शिजवून घ्यायचा। 4-5 मिनिटांसाठी हा मसाला मी शिजवून घेतला। मसाल्याचा कलर बघू शकता, मस्त मसाला आपला झालेला आहे। आता याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालून घ्यायचे। तर 400 ग्रॅम इथे मी पनीर घेतलेला आहे। पनीरचे छोट्या साईजमध्येच मी तुकडे करून घेतलेत। पनीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुकडे याचे करू शकता। आता पनीर मी वेगळं फ्राय केलेलं नाही, डायरेक्ट पनीर आपण मसाल्यामध्ये घालून घेतलंय। आता मसाल्यामध्ये छान असं पनीर आपण हे एकत्र करून घेतलं। याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे एकत्र करून घ्यायचं। गॅस इथे मी आता कमी ठेवलेला आहे।
तर बघा छान असं एकत्र करून झालं की याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे त्याची चव अजिबात बदलत नाही आणि मस्त मसाल्याला तेल सुटतं. तर बघा आता छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. जवळपास याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे गरम आणि छान असं आता हे एकत्र करून घेतलेलं आहे. सुरुवातीलाच आपल्याला हा मसाला जास्त घट्टसर ठेवायचा नाही. आपण 5-6 मिनिटासाठी कमी गॅसवरती ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत. तर खूप जास्त घट्टसर मसाला नको आहे आपल्याला. तर 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं. आता गॅस कमी ठेवून याच्यावरती झाकण ठेवून छान असं हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एक 5-6 मिनिटासाठी. तर बघा छान असं एकत्र करून झालं. याच्यावरती झाकण ठेवलं आणि 5-6 मिनिटासाठी मी छान असं शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे. मस्त आपला पनीर मसाला तयार झालेला आहे. कमी गॅसवरती शिजवून घेतला. एकदम सोप्या पद्धतीने घरी अचानक पाहुणे आले, काहीतरी गोड खायची इच्छा असेल किंवा बर्थडे पार्टी असेल, काहीही कार्यक्रम असेल तर आपण अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने अशी पनीर मसाला बनवू शकतो. तर बघा मस्त तरीदार आणि मस्त असा आपला चमचमीत इथे पनीर मसाला तयार झाला आहे. तर तुम्ही सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने असा पनीर मसाला नक्की बनवून बघा. एकदम सोप्या पद्धतीने झटपट असा हा पनीर मसाला आपला तयार झालेला आहे. तर बघा आता आपण याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त असा पनीर मसाला आपला तयार झालेला आहे. छान असं आपण एकत्र करून घेतलं. कोथिंबीर घालून घेतल्यानंतर मसाल्याला तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे आणि आपण पनीर वेगळं फ्राय न करता डायरेक्ट आपण मसाल्यामध्ये घालून घेतलं. वेगळं फ्रायसुद्धा आपण केलेलं नाही. तर आता मी तुम्हाला पनीर मसाला काढून दाखवते. छान असा पनीर मसाला आपला हा तयार झालेला आहे. तर बघा आता काढून घेतलेला आहे. मस्त तरी आलेली आहे. मसाला खूप छान झालेला आहे. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. काही कार्यक्रम असेल, घरी अचानक पाहुणे आले असतील किंवा मग गोड काहीतरी वेगळं खाण्याची जर इच्छा झाली असेल तर अशा पद्धतीने चमचमीत पनीर मसाला नक्की ट्राय करून बघा. तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने पनीर मसाला आपला इथे हॉटेलसारख्या चवीचा झालेला आहे. मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.